सूर्याला जल अर्पण करताना हे 7 नियम पाळा. तुम्ही दररोज सूर्याला पाणी अर्पण करता का? सूर्यदेवाला पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते. पण तुम्हाला माहीत आहे का की सूर्याला पाणी अर्पण करण्याची एक योग्य पद्धत आहे? चुकीच्या पद्धतीने पाणी अर्पण केल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सूर्यदेवाला पाणी अर्पण करण्याचे 7 महत्त्वाचे नियम सांगणार आहोत, जे तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 1. सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे हे लक्षात ठेवावे. जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला पाणी अर्पण करता तेव्हा नेहमी पूर्वेकडे तोंड करून उभे राहा. सूर्य पूर्वेकडून उगवतो म्हणून त्याला पाणी अर्पण करताना पूर्वेकडे तोंड करूनच अर्पण केले पाहिजे. जर तुम्ही इतर कोणत्याही दिशेला तोंड करून पाणी अर्पण केले तर तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळणार नाहीत. सकाळी सूर्य उगवल्यावर त्या दिशेला पाहून पाणी अर्पण करा. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. 2. जर कोणत्याही दिवशी हवामान खराब असेल तर सूर्याला पाणी अर्पण करू नये. ज्या दिवशी ढगाळ वातावरण असेल, पाऊस पडत असेल किंवा धुक्यामुळे सूर्य दिसत नसेल त्या दिवशी सूर्याला पाणी अर्पण करू नये. नियम व्यवस्थित लक्षात घ्या. जेव्हा आकाश निरभ्र असेल आणि सूर्य स्पष्टपणे दिसत असेल तेव्हाच सूर्याला पाणी अर्पण करावे. जर सूर्य दिसत नसेल तर पाणी अर्पण करण्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून हवामान खराब असताना पाणी अर्पण करू नये. दुसऱ्या दिवशी हवामान निरभ्र असतानाच पाणी अर्पण करावे. 3. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने जीवनात अनेक लाभ मिळतात. याचे अनेक फायदे आहेत. यामुळे मन शांत होते, सकारात्मक विचार येतात आणि नकारात्मक दूर होते. सूर्य हा ऊर्जेचा देव आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर सूर्याला पाणी अर्पण करता तेव्हा तुम्हालाही ऊर्जा मिळते. तुमचा दिवस चांगला जातो आणि तुमच्या घरात शांतता नांदते. तुमचे आरोग्य चांगले राहते आणि तुमचे मन आनंदी राहते. तसेच तुमची त्वचासुद्धा निस्तेज होते आणि डोळ्यांना सुद्धा शीतलता मिळून दृष्टी सुधारण्यास मदत होते. 4. सूर्याला फक्त तांब्याच्या भांड्यातूनच पाणी अर्पण करावे. सूर्यदेवाला पाणी नेहमी तांब्याच्या भांड्यात किंवा कलशानेच अर्पण करावे. फक्त तांब्याच्या भांड्यातूनच पाणी अर्पण करावे. तांबे हा सूर्याचा धातू आहे. तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तांब्याचे भांडे उपलब्ध नसल्यास पितळेचे भांडेही वापरता येते. तथापि प्लॅस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यातून पाणी अर्पण करू नये. तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करण्याचा विशेष महत्त्व आहे. 5. सूर्यदेवाला पाणी अर्पण करताना त्यात एक लाल फूल टाका आणि त्यात तांदूळ घालायला विसरू नका. लाल रंग सूर्याचा आवडता आहे. तुम्ही त्यात लाल गुलाब किंवा झेंडूची फुले सुद्धा घालू शकता. त्यात तांदूळ मिसळा आणि काही लोक गूळ सुद्धा घालतात. ही गोष्ट सूर्यदेवाला अत्यंत प्रिय आहे. अशा प्रकारे पाणी अर्पण केल्याने विशेष लाभ मिळतात. 6. सूर्यमंत्राचा जप करा. सूर्याला पाणी अर्पण करताना सूर्यमंत्राचा जप करा. जप तुम्ही असा करा: ओम सूर्याय नमः किंवा ओम घृणी सूर्याय नमः म्हणू शकता. मंत्राचा जप किमान 11 वेळा किंवा वेळ मिळाल्यास तुम्ही त्याचा जप 108 वेळा सुद्धा करू शकता. मंत्राचा जप केल्याने जल अर्पणाने चे पूर्ण फळ मिळते. मंत्राशिवाय जल अर्पण करणे पूर्णतः मानले जात नाही, ते अपूर्ण मानले जाते. 7.
फक्त सूर्योदयाच्याच वेळी पाणी द्या. सूर्याला पाणी अर्पण करण्याची सर्वोत्तम वेळ सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करावे. सूर्य उगताच पाणी अर्पण करावे. सकाळी लवकर स्नान करून तयार व्हा आणि सूर्य उगवताच पाणी अर्पण करा. दुपारी किंवा संध्याकाळी सूर्याला पाणी अर्पण करू नये. फक्त सकाळची वेळच योग्य आहे. नियमितपणे सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण केल्याने प्रचंड लाभ मिळतो. सूर्याला पाणी अर्पण करण्याचे फायदे. दररोज सूर्याला जलाशान अर्पण केल्याने दृष्टी सुधारते, त्वचा तेजस्वी होते, शरीरात ऊर्जा टिकून राहते, मनात सकारात्मक विचार येतात, करिअरमध्ये प्रगती होते. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने वडिलांचे आरोग्य चांगले राहते, घरात सुख समृद्धी येते, सर्व अडथळे दूर होतात, जीवनात यश प्राप्त होते. कमेंटमध्ये सूर्याय नमः लिहायला विसरू नका.